विद्यार्थी मित्रांनो बघा 10th स्टँडर्डचं मॅथ त्यातला लेसन आहे क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॅक्टिस सेट 2.3. पहिला सम बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय द कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. बघा आता कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला हे क्वाड्रेटिक इक्वेशन इथं आपल्याला सॉल्व्ह करायचंय. बघा आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने शिकू, म्हणजे सोप्या पद्धतीने शिकू. बघा अगोदर आपण समजा हे सम लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. इथे बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल टू 20. बघा इज इक्वल टूच्या लेफ्ट साइडला -20 होता, आपण तो राईट साइडला घेतला म्हणजे +20 झाला. त्यानंतर बघा म्हणजे ही जी थर्ड टर्म जी होती ती आपण बाहेर काढली. इथे लक्षात घ्या आपण टीटीची टर्म काढू. आता आपल्याला प्रश्न वाटतो व्हॉट इज द टीटी. टीटी म्हणजे काय, तर थर्ड टर्म. तर थर्ड टर्मचा फॉर्म्युला लक्षात घ्या 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर एक्स चा कोएफिशियंट घ्या. इथे बघा इथे तर एक्स स्क्वेअर आहे, इथे तुम्हाला एक्स दिसतोय, म्हणजे ही जी मिडल टर्म जी आहे तिचा आपल्याला कोएफिशियंट घ्यायचा आहे. बघा इथे 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स. बघा एक्स चा कोएफिशियंट किती आहे इथं 1. लक्षात घ्या 1/2 1 जार 1/2 1/2 चा स्क्वेअर. बघा 1/2 चा स्क्वेअर किती होतो 1/4. तर हा जो 1/4 जो आहे तो आपण दोन्ही बाजूंना काय करायचा इथं ऍड करायचा आहे. लक्षात घ्या नाव एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 इज इक्वल टू 20 प्लस 1/4. लक्षात घ्या आपण खूप सोप्या पद्धतीने चाललो आहोत. त्याच्यासाठी आपण तिसरी जी टर्म होती ती आपण राईट साइडला घेतली. पहिल्या दोन टर्म मध्ये लक्षात घ्या 1/4 ऍड केला आणि लास्टच्या टर्म मध्ये सुद्धा आपण 1/4 इथे ऍड केला. इथे लक्षात घ्या यांचा आपण काय करू रूट करू, म्हणजे एक्स स्क्वेअरचा रूट आहे एक्स, मिडलचा फक्त साइन घ्या म्हणजे प्लस, आणि थर्ड ची टर्म तुम्हाला दिसते 1/4 त्याचा रूट घ्या म्हणजे 1/2 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर करा. आता इथे लक्षात घ्या 4 इंटू 20 4 इंटू 20 म्हणजे 80 प्लस 1 81/4. आता लक्षात घ्या इथं 81/4 केला. त्यानंतर खाली म्हणा टेकिंग स्क्वेअर रूट. बघा आपण स्क्वेअर रूट काढू. स्क्वेअर रूट काढल्यामुळे काय होईल, याचा जो स्क्वेअर जो आहे तो निघून जाईल, म्हणजे एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस 81 चा रूट आहे आपल्याकडे 9 आणि 4 चा रूट आहे आपल्याकडे इथं 2. तर बघा आता या बाजूला आपण इथे काय करू, एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू 9/2 और पुन्हा आता इथे येल्या एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू मायनस 9/2. बघा प्लस मायनस मध्ये होतं म्हणून एकदा इज इक्वल टू आपण प्लस 9/2 घेतला आणि इज इक्वल टू नंतर तो आपण मायनस 9/2 घेतला. बघा इथं एक्स इज इक्वल टू हा 9/2 हा प्लस 1/2 होता, इकडे जाताना तो झाला मायनस 1/2. एक्स इज इक्वल टू बेस तुमचा कसा आहे सेम आहे, तो एकदा लिहा 9 मायनस 1 म्हणजे 8. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 4. आता इथे पुढे बघा एक्स इज इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2. बघा हा प्लस होता, राईट साइडला जाताना तो मायनस झाला. मग देअरफॉर बघा इथं एक्स इज इक्वल टू बेस सेम आहे, तो आपण एकदाच घ्या -9 मायनस 1 म्हणजे -10. तर देअरफॉर एक्स इज इक्वल टू -5. तर बघा अशा पद्धतीने आपण हे क्वाड्रेटिक इक्वेशन कम्प्लिटिंग स्क्वेअरने काय केलं आपण इथे सॉल्व्ह केलं. तर बघा एक्स इज इक्वल टू 4 आणि एक्स इज इक्वल टू -5. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पलला सुद्धा आपल्याला सेम कंडिशनने जायचंय. बघा इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू 5. बघा आतमध्ये -5 होता, बाहेर पाठवल्यावरती तो +5 झाला. त्यानंतर बघा आपण टीटीची टर्म इथे अप्लाय करू 1/2 कोएफिशियंट ऑफ एक्स. बघा इथे मी फॉर्म्युला लिहून दाखवलाय 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. तर बघा इथं x चा कोएफिशियंट किती आहे तो 2. 2 चा स्क्वेअर 2 2 विल गेट कॅन्सल. 1 चा स्क्वेअर किती असतो 1. तो 1 आता काय करा दोन्ही बाजूंना आपल्याला तो ऍड करायचा आहे. बघा नाव एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 5 प्लस 1. दोन्ही बाजूंना तो आपण ऍड केला. त्यानंतर लक्षात घ्या या टर्म मध्ये एक्सचा जो स्क्वेअर आहे त्याचा रूट घ्या एक्सचा स्क्वेअर एक्स, मिडलचं फक्त साइन घ्या प्लस साइन आहे मिडलच्या टर्मचं, आणि लास्ट टर्मला बघा 1 आहे तर 1 चा रूट हा 1च असतो होल ब्रॅकेट स्क्वेअर. 5 प्लस 1 किती झाला तो 6. आता इथे लक्षात घ्या टेकिंग स्क्वेअर रूट. बघा आपण इथे स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट केल्यामुळे काय होईल, याचा जो स्क्वेअर जो आहे
तो इथे निघून गेला. इथे प्लस मायनस √6. पुढे लक्षात घ्या x प्लस 1 इज इक्वल टू √6 आणि इथे लक्षात घ्या x प्लस 1 इज इक्वल टू मायनस √6. जो प्लस मायनस होता तो आपण इथे वेगवेगळा केला. देअरफॉर x इज इक्वल टू √6 हा प्लस 1 आहे, इथे आला -1 आणि इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू मायनस √6 प्लस 1 आहे, तर बाहेर जाताना तो झाला -1 म्हणजे -√6 -1 आणि दुसरा एक फॅक्टर आपल्याकडे आहे √6 -1. तर बघा अशा पद्धतीने आपण कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडने क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करत आहोत. बघा नेक्स्ट सम m² - 5m इज इक्वल टू -3. तर बघा इथं थर्ड टर्म ऑलरेडी बाहेरच काढलेली आहे. तिथे लक्षात घ्या आपण डायरेक्ट टीटी चे टर्म करू. म्हणजे थर्ड टर्म 1/2 कोएफिशियंट ऑफ x आहे, म्हणजे x म्हणजे आता कोण आपल्याकडे कोएफिशियंट m आहे, तर m चा कोएफिशियंट आपल्याला दिसतो -5, तर -5 चा स्क्वेअर. तर बघा इथं 1/2 चा स्क्वेअर 4 आणि इथे लक्षात घ्या 5 चा स्क्वेअर 25. निगेटिव्हचा स्क्वेअर नेहमी पॉझिटिव्ह मध्येच असतो, म्हणजे आपल्याकडे हा किती आला 25/4. तर बघा आलेला 25/4 जो आहे तो आपण काय करू, बोथ साइड ऍड करू. म्हणजे लक्षात घ्या m² - 5m प्लस 25/4 इज इक्वल टू -3 प्लस 25/4. बघा दोन्ही बाजूंना आपण तो आलेला आन्सर आपण ऍड केलं 25/4. बघा इथं पहिल्या टर्मचा जो रूट आहे त्याचा रूट घ्या m² चा रूट m, मिडल टर्मचा फक्त साइन घ्या मायनस. बघा या 25/4 चा रूट घ्या म्हणजे 25 चा रूट 5 आणि 4 चा रूट 2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 4 3 12 -12 प्लस 25 म्हणजे 13/4. बघा इथं टेकिंग स्क्वेअर रूट. बघा आपण स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे m - 5/2 इज इक्वल टू प्लस मायनस 13 चा रूट निघत नाही म्हणून तो रूट 13 मध्ये टाका आणि हा किती इथं 4 चा रूट आहे आपल्याकडे 2. बघा इथे म्हणजे m - 5/2 इज इक्वल टू √13/2. इथे एक ऑब्लिक मारा म्हणजे और, कारण प्लस मायनस मध्ये होता एकदा मायनस मध्ये घेऊ आपण त्याला, म्हणजे m - 5/2 इज इक्वल टू -√13/2. बघा आपण लिहिताना एकदा प्लस मध्ये लिहिला आणि एकदा मायनस मध्ये. त्यानंतर पुढे बघा m इज इक्वल टू √13/2. हा मायनस आहे राईट साइडला घ्या प्लस 5/2. बघा देअरफॉर m इज इक्वल टू √13 + 5/2. हे एक आपला आन्सर आलं. और मध्ये बघा ह्या साइडला m इज इक्वल टू -√13/2. हा मायनस मध्ये होता म्हणजे इथं प्लस 5/2. म्हणजे इथे लक्षात घ्या m इज इक्वल टू -√13 + 5/2. मग तुम्हाला अगोदर जर 5 पाहिजे असेल तर अगोदर म्हणजे 5 - √13/2 सुद्धा तुम्ही इथं लिहू शकता. त्यानंतर पुढचा सम बघा 9y² - 12y + 2 इज इक्वल टू 0. बघा त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करू, तुम्हाला इथे काय दिलेलं आहे 9y² आहे, पुढे तुम्हाला इथं कोएफिशियंट दिलेला आहे, तर आपण काय करू कोएफिशियंट जो आहे तो बोथ साइड डिवाइड बाय आपण लावू. तर बघा इथं बोथ साइड डिवाइड बाय 9, कारण आपल्याला जो y² ची टर्म आहे इथे बघा कसं होतं आतापर्यंत एक्झाम्पल m² म्हणजे इथं कोएफिशियंट नव्हता, तर इथं स्क्वेअरच्या टर्मला कोएफिशियंट लागलेला आहे. तो कोएफिशियंट आपल्याला काढण्यासाठी आपल्याला सर्व बाजूंना काय करायचं आहे 9 डिवाइड करायचं आहे. तिथे लक्षात घ्या 9 इथे डिवाइड झाल्यामुळे तो होईल फक्त y² - 12/9y + 2/9 इज इक्वल टू 0. बोथ साइड आपण डिवाइड बाय 9 लावले. नेक्स्ट स्टेप बघा y² मायनस इथे डिवाइड होते बघा इथं 3 3 9 3 4 into y as it is plus 2/9 is equal to 0. बघा पुढची स्टेप y² - 4/3y is equal to हा प्लस होता राईट साइडला जाताना तो काय आला -2/9.
9. बघा पुढे थर्ड टर्म 1/2. आता इथे y दिसतोय म्हणजे आपल्याला y चा कोएफिशियंट घ्यायचा आहे. 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ y, तो कोएफिशियंट आपल्याकडे आहे -4/3 होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथे बघा 1/2 इंटू म्हणजे 1/2 2 चा जो स्क्वेअर आहे तो आहे आपल्याकडे इथं 4. इथे लक्षात घ्या 4 चा आहे 16 आणि 3 चा आहे 9. तर आपण इथे करू शकतो 4 4 जा 16 बरोबर. तर थर्ड टर्म आपल्याकडे जी निघालेली आहे ती आहे आपल्याकडे इथं 4/9. तर बघा आता इथं y स्क्वेअर मायनस 4/3y प्लस 4/9 इज इक्वल टू -2/9 प्लस 4/9. म्हणजे हा जो 4/9 जो आहे तो आपण दोन्ही बाजूंना इथं आपण ऍड केला. त्यानंतर लक्षात घ्या यांच्याकडे रूट काढायचे आहे. y स्क्वेअरचं रूट आहे y, मिडलचं फक्त साइन घ्या. 4 चा रूट आहे 2, 9 चा रूट आहे 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू बेस बघा बेस सेम आहे 4 - 2 म्हणजे 2. लक्षात इथे. त्यानंतर बघा टेकिंग स्क्वेअर रूट करा म्हणजे y - 2/3 इज इक्वल टू 2 चा रूट आहे √2, 9 चा आहे आपल्याकडे 3 आणि इथे लिहा प्लस मायनस. बघा देअरफॉर y इज इक्वल टू एक स्टेप वाढवून घ्या y - 2/3 इज इक्वल टू √2/3 ऑब्लिक y - 2/3 इज इक्वल टू -√2/3. तर बघा ही टर्म आपण एकदा पॉझिटिव्ह मध्ये लिहिली आणि एकदा निगेटिव्ह मध्ये. बघा पुढे आपण या साईडला घेऊ y इज इक्वल टू बघा हा √2/3 हा मायनस आहे, या साईडला काय करा प्लस 2/3. देअरफॉर y ची व्हॅल्यू बघा √2 + 2 /3 किंवा तुम्ही त्याला 2√2 अशा याच्यात सुद्धा लिहू शकतात. पुढे बघा और y इज इक्वल टू इथे आहे -√2/3, इथे आहे मायनस आहे राईट साईडला जाणार तुम्हाला प्लस आहे 2/3 y इज इक्वल टू -√2 + 2 /3. तर बघा अशा पद्धतीने आपण हे दोन फॅक्टर इथे फाइंड आउट केलेले आहेत. बघा थर्ड टर्म जे आहे खूप सोपे आहे. बघा नेक्स्ट सम 2y² + 9y + 10 इज इक्वल टू 0. इथे सुद्धा बघा y च्या स्क्वेअरला आपल्याला काय लागलेला इथं कोएफिशियंट येतो, तो कोएफिशियंट आपल्याला नकोय. तर आपण काय करू बघा बोथ साइड डिवाइड बाय 2. बघा बोथ साइड डिवाइड बाय 2 करू आपण इथे म्हणजे y² प्लस 9/2y प्लस डिवाइड बाय 10 ला आपण डिवाइड बाय 2 लावले म्हणजे इथे किती होईल तो 5. बघा पुढे y² प्लस 9/2y इज इक्वल टू -5. बघा थर्ड टर्म आपण इथे काढून घेऊ 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ y. बघा y चा कोएफिशियंट किती आपल्याकडे 9/2 त्याचा स्क्वेअर. बघा 9 1 जार 9, 2 2 जार 4 त्याचा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर 81 आणि 4 चा स्क्वेअर 16. बघा आता हे 81/16 जो आहे तो आपण बोथ साइड ऍड करू म्हणजे नाव y² प्लस 9/2y प्लस 81/16 इज इक्वल टू -5 प्लस 81/16. इथे लक्षात घ्या y चा स्क्वेअर जो आहे त्याचा रूट y, मिडलचं फक्त साइन घ्या 81 चा रूट 9 बघा 81 चा रूट 9, 16 चा रूट 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथं बघा 16 × 5 म्हणजे 80 -80 प्लस 81 म्हणजे 1/16. इथं बघा टेकिंग स्क्वेअर रूट. बघा स्क्वेअर रूट घेतल्यामुळे काय झालं इथं y प्लस 9/4 याचा स्क्वेअर निघून गेला आणि याचा रूट घ्या 1 चा रूट 1 आणि 16 चा रूट 4. इथे लिहिताना फक्त काय लिहा प्लस मायनस. त्यानंतर पुढे बघा y प्लस 9/4 इज इक्वल टू 1/4 ऑब्लिक एकदम मायनस मध्ये लिहायचं आपल्याला तो y प्लस 9/4
इज इक्वल टू मायनस 1/4. तर बघा नेक्स्ट स्टेप, y इज इक्वल टू 1/4 मायनस 9/4. हा प्लस होता, त्या साईडला जाताना तो -9 झाला, म्हणजे -9/4 झाला. y इज इक्वल टू बेस सेम आहे, एकदाच लिहा. 1 - 9 म्हणजे -8. तर y इज इक्वल टू 4 2 जा, निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला तो -9 तिथं द्यावा लागला. त्यानंतर इथे बघा y इज इक्वल टू -1/4. हा प्लस आहे, इकडे -9/4. y इज इक्वल टू -10/4. तर y इज इक्वल टू 2 2 जार अँड 2 5 जार, म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याकडे इथे आली -5/2. त्यानंतर नेक्स्ट सम बघा, 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. आपण बघा 5x² मायनस 4x इज इक्वल टू 7. जी लास्ट टर्म आहे ते आपण इज इक्वल टू त्या साईडला ठेवली. इथे बघा जो एक्सच्या स्क्वेअरला कोएफिशियंट लागलेला आहे तो कोएफिशियंट आपल्याला नकोय, म्हणून आपण काय करू, बोथ साइड डिवाइड बाय 5. बघा बोथ साइड डिवाइड बाय 5 लावल्यामुळे इथे उरला x² मायनस 4/5x इज इक्वल टू 7/5. बघा अशा पद्धतीने आपण डिवाइड केलं. त्यानंतर थर्ड टर्म काढा, म्हणजे 1/2 कोएफिशियंट ऑफ x. बघा x चा कोएफिशियंट -4/5 त्याचा स्क्वेअर, म्हणजे बघा 1 इथे लक्षात 2 1 जार 2 2 2 जार आपण इथे करून घेतलं. त्यानंतर बघा या 2 चा स्क्वेअर आहे 4 आणि 5 चा स्क्वेअर आपल्याकडे आहे 25, म्हणजे थर्ड टर्म आपल्याकडे आलेली आहे 4/25. त्यानंतर पुढे बघा नाव, आता ह्या दोन टर्म मध्ये आपल्याला 4/25 बोथ साइड आपण ऍड करू. बघा इथं 5x² मायनस 4x प्लस 4/25 इज इक्वल टू 7 प्लस 4/25. बघा इथं सॉरी ही टर्म लक्षात घ्या, आपण वरचं इक्वेशन केलेलं आहे तर खालचं इक्वेशन आपल्याला घ्यायचं. बघा नाव x² मायनस 4/5x प्लस 4/25 इज इक्वल टू 7/5 प्लस 4/25. त्यानंतर इथे लक्षात घ्या, पहिली जी टर्म आहे तिचा रूट घ्या x, मिडल टर्मला मायनस 4 चा रूट जो आहे तो 2, 25 चा आहे 5 होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इज इक्वल टू, इथे आपण बेस सेम करून घेऊ. बेस सेम करण्यासाठी मला इथे मल्टिपल 5 लावावे लागतील, म्हणजे 5 5 जार 25. मल्टिपल लावते म्हणजे किती लावणे, मल्टिपल 5 लावले म्हणजे 7 5 जार 35, 35 प्लस 4 39 डिवाइड बाय 25. बघा पुढे टेकिंग स्क्वेअर रूट. बघा आपण स्क्वेअर रूट काढू, x मायनस 2/5 इज इक्वल टू प्लस मायनस, याचा 39 चा रूट निघत नाही, रूट 39 डिवाइड बाय 5, 25 चा रूट 5. त्यानंतर पुढे बघा x मायनस 2/5 इज इक्वल टू रूट 39/5. इकडे लक्षात घ्या x मायनस 2/5 इज इक्वल टू रूट 13/5. हा आपल्याला घ्यायचा आहे मायनस मध्ये, एकदा घेतला आपण प्लस मध्ये, एकदा घेतला मायनस मध्ये. त्यानंतर बघा देअरफॉर x इज इक्वल टू रूट 39/5, हा मायनस राईट साइडला जाऊन आपण इथे प्लस मध्ये करू, म्हणजे प्लस 2/5 x इज इक्वल टू, इथे बघा मायनस 39/5, इथे मायनस आहे, इथे करा प्लस 2/5. तर बघा आता नेक्स्ट स्टेप, x इज इक्वल टू, बेस आपल्याकडे सेम आहे तो एकदाच लिहा, म्हणजे रूट 39 प्लस 2, इथे x इज इक्वल टू मायनस रूट 39 प्लस 2/5. बघा अशा पद्धतीने आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे आपण सॉल्व्ह केले.